साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज। पुष्पा गुप्ता दयानंद मॉडेल स्कूलचा 40वा बक्षीस समारंभ सोमवार दिनांक 17 मार्च रोजी मोठ्या उत्साहात पार पडला। सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष दशरथ वडतिले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्तात्रय सरवदे, मुख्याध्यापिका चन्नम्मा हुलगेरी, मीना कुरमुडे यांची उपस्थिती होती। प्रारंभी प्रमुख पाहुणे व इतर मान्यवरांच्या हस्ते देवी सरस्वती, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले। मुख्याध्यापिका हुलगेरी यांच्या हस्ते शाल व बुके देऊन पाहुण्यांचा स्वागत करण्यात आले। शाळकरी विद्यार्थ्यांनी ईशस्तवन व स्वागत गीत म्हटले। त्यानंतर बक्षीस समारंभ साजरा झाला। शाळेत वर्षभरात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये यशस्वी झालेल्या 350 विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली। बक्षिसाचे यादी वाचन वैशाली कदम, शुभदा देशपांडे व सुनीता हंसगी यांनी केले। उर्मिला जगताप यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला, तर सुनीता मुरारका यांनी आभार मानले। सुमारे 1.5 तास चाललेल्या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन अजरा हुमनाबाद यांनी केले। आपल्या अध्यक्षीय भाषणात पत्रकार दशरथ वडतिले यांनी मौलिक मार्गदर्शन केले। आपण दयानंद मॉडेलमधले आदर्श विद्यार्थी आहेत। एखाद्या पाहुण्याने आपल्याला नमस्कार केला तर त्याला प्रत्युत्तर म्हणून त्याचा प्रतिसाद म्हणून तेवढा जोरात नमस्काराचा प्रतिसाद दिला पाहिजे। सर्वांना नमस्कार। आता तुम्ही आदर्श विद्यार्थी वाटता आणि सगळ्यांचं लक्ष इकडे लागण्यासाठी एक आपण घोषणा देऊया, भारत माता की जय। ज्या विद्यार्थ्यांना बक्षीस मिळालं नाही, जे विद्यार्थी इथे आले नाहीत, त्यांचं सुद्धा एक लक्ष वेधलं पाहिजे। जोरदार आवाज द्या, भारत माता की जय। वंदे वंदे सर्वांचा पुन्हा एकदा अभिनंदन आणि सर्वांना पुन्हा नमस्कार। माननीय पुष्पा गुप्ता दयानंद मॉडेल स्कूलच्या आदर्श मुख्याध्यापिका माननीय हुलगेरी मॅडम, पूर्व प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका मीनाबाई कुरमुडे मॅडम, त्या आदर्श शिक्षिका जगताबाई जगदाळे मॅडम, 25 वर्षापूर्वी माझी मुलगी या शाळेत शिकत होती। तिचं आईप्रमाणे ज्यांच्या आग्रहाने आज या कार्यक्रमाला आले होते माझे मित्र आणि शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माननीय दत्ताजीराव सरवदे,